वरून कुरकुरीत आणि आतून हलकी-फुलकी मूग डाळीची भजी. अगदी छान कुरकुरीत अशी भजी तयार झाली आहेत. पावसाळा सुरू झाला की आपण गरमागरम भजीचा बेत करतो. तर चला मग आज आपण मूग डाळीची भजी बनवूयात. रेसिपी अगदी सोपी आहे. घरातल्याच साहित्यापासून भजी तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पिवळी मूग डाळ घेतलीये. आता ही मूग डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. सर्वात आधी मूग डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात. तर इथे मी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलीये. त्यानंतर यामध्ये पाणी घालूयात आणि जवळपास 3 तासभर तरी आपण ही मूग डाळ भिजवून घेणार आहोत. तर 3 तासांनंतर आपली मूग डाळ छान भिजलीये. मूग डाळ जवळपास 2 ते 3 तासासाठी भिजवून घ्या. त्यानंतर आपल्याला या डाळीमधील संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. त्यासाठी इथे मी खाली असं एक भांडं ठेवलंय. यावर जाळी घेतलीये. आता ही संपूर्ण मूग डाळ आपण या जाळीवर ठेवू. जवळपास 5 ते 7 मिनिट ही मूग डाळ अशीच ठेवून देऊया. म्हणजे यामधील जास्तीचं पाणी संपूर्ण निघून जाईल. तर इथे डाळीमधील जास्तीचं पाणी निघून गेलंय. आता मिक्सरचं भांडं घेऊयात. ही भिजवलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या घालूयात. यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा घालूया. यामध्ये आलं घातल्यामुळे भजींना खूप छान चव येते. तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आलं व मिरची यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. आता आपण ही मूग डाळ मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत. खूप जास्त पातळ मूग डाळ वाटून घेऊ नका. छान अशी ओबड-धोबडच आपण ही मूग डाळ वाटून घेणार आहोत. त्यामुळे भजी खूप छान कुरकुरीत होतात. तर इथे मी मूग डाळ मिक्सरला वाटून घेतलीये. यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही. पाणी न घालता मूग डाळ अशी जाडसर वाटून घेतलीये. त्यानंतर वाटलेली मूग डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. उरलेली मूग डाळ सुद्धा अशाच पद्धतीने वाटून घेऊयात. फक्त मूग डाळ वाटताना त्याची जास्त पेस्ट करू नका. छान अशी ओबड-धोबडच वाटून घ्या. तर इथे मी संपूर्ण मूग डाळ वाटून घेतलीये. आता ही वाटलेली मूग डाळ आपण एकदा मिक्स करून घेऊयात. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, तर मूग डाळ वाटताना आपण त्यामध्ये मिरची सुद्धा घातलीये. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचाभर लाल तिखट. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. एक छोट्या आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतलाय. चिरलेला कांदा यामध्ये घातला. त्यानंतर यावर मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर छान बारीक चिरून घ्या. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. फार जास्त आपल्याला हे पातळ करायचं नाही. असं मिश्रण असेल तरच भजी आपल्याला तेलात व्यवस्थित सोडता येतील. तुमच्याकडून जर हे मिश्रण जास्त पातळ झालं तर तुम्ही यामध्ये 2 चमचे बेसन किंवा 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता. पण शक्यतो मूग डाळ वाटतानाच काळजी घ्या म्हणजे आपलं मिश्रण पातळ होणार नाही. आता आपण भजी तळण्यासाठी घेऊयात. तर इथे भजी तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलंय. तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्या. तेल व्यवस्थित गरम झालं म्हणजे आपली भजी तेलकट होणार नाहीत. आता यामध्ये आपण भजी सोडूयात. अगदी छान लहान-लहान आकाराचीच भजी सोडा. लहान आकाराची भजी खायला छान लागतात. तेल व्यवस्थित गरम झालंय म्हणजे आपली भजी तेलकट होणार नाहीत. तेल जर व्यवस्थित गरम झालं नसेल तर भजी तेल शोषून घेतात. तेल जर जास्त गरम झालं असेल तर भजी वरून तळली जातात पण आतमध्ये कच्चीच राहतात. त्यामुळे मध्यम असं तेल गरम करा. छान मध्यम आचेवर ही भजी तळून घेऊयात. तर इथे भजी छान अशी तेलाच्या वर आलेत. चमच्याच्या साहाय्याने आपण ही भजी तेलामध्ये पलटी करून घेऊया. त्यानंतर आता ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. जवळपास 3 ते 4 मिनिट लागतात एक बॅच तळण्यासाठी. आधी ही भजी नरम असतात. हळू ती कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने भजी वरून कुरकुरीत वाटू लागली की काढून घेऊयात. तर आपली कुरकुरीत मूग डाळीची भजी तळून झाली आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा आपण तळून घेऊयात. तेल थोडं थंड झालं असतं. ते व्यवस्थित एकदा गरम करूयात आणि त्यानंतर मध्यम आचेवर आपण भजी तळून घेऊयात. आणि एका वेळी मावतील एवढीच भजी सोडा. तेलामध्ये फार जास्त भजी सोडली तर ती एकमेकांना चिकटली जातात. तर अशा पद्धतीने पावसाळ्यात एकदा तरी बनवली जाणारी मूग डाळीची कुरकुरीत भजी तयार झाली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.